आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे आणि या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी घरामध्ये आमरस होणार नाही असं होणारच नाही. त्यात उद्या अक्षय तृतीया, त्यामुळे सर्वांच्या घरी आमरस पुरीचा बेत हा ठरलेलाच असेल. म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आमरस घरच्या घरी कसा बनवायचा आणि तो 8 ते 10 दिवस टिकून राहण्यासाठी काय करायचं याची योग्य पद्धत सांगणार आहे. या आमरसावरून तुम्हाला लक्षात आलाच असेल किती हा दाटसर आमरस बनला आहे. अगदी 5 मिनिटात झटपट तुम्ही आमरस तयार करू शकता, तेही मिक्सर न वापरता आणि साखर सुद्धा न घालता. चला तर मग लगेचच पाहूया इतका दाटसर आणि तितकाच रसाळ असा आमरस कसा बनवायचा. आमरस बनवण्यासाठी हापूस आंबे 1 ते 2 तास पाण्यामध्ये देठाचा भाग बुडेल अशा रीतीने भिजत ठेवायचे. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर एखाद्या कोरड्या आणि स्वच्छ कापडाने आपल्याला ते पुसून घ्यायचे आहे. स्वच्छ कोरड्या सुरीच्या मदतीने देठाकडचा भाग काढून टाकायचा आणि आंब्याची सालं अशा पद्धतीने काढून घ्यायची. एखादं भांडं घ्यायचं, त्यावर पुरणाची चाळण घेऊन त्यावर अशा पद्धतीने गोलाकार आंबा फिरवून घ्यायचा आणि रस पूर्णपणे काढून घ्यायचा. रस काढून झाल्यानंतर चिमूटभर वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित मिसळून घ्यायची. आमरस बनवण्याची पूर्ण रेसिपी आणि साठवून कसा ठेवायचा याच्या भरपूर टिप्ससहित सविस्तर कृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.